नमस्कार, मी प्रीती HK रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत आंबोशीचं आंबट तिखट गोड असं लोणचं। तर हे बघा, ही आहे आंबोशी। आता आंबोशी म्हणजे काय, तर जेव्हा आंबे येतात तेव्हा आपण कच्चे आंबे कापून त्याला मीठ वगैरे लावून सुकवतो, तिला आंबोशी म्हणतात। ही आपण अशी वर्षभरासाठी ठेवणीसाठी करून ठेवतो। तर इथे मी अर्धी वाटीपेक्षा थोडा जास्त गूळ घेतलेला आहे। इथे तिखट आहे 1 चमचा, अर्धा चमचा हळद, इथे 2 चमचे मोहरी घेतलेली आहे, थोडेसे मेथी दाणे आहेत पाव चमचा इतके, आणि 2 छोटे असे हिंगाचे खडे। तर पहिला आपण राई, मेथी आणि हिंग हे तव्यामध्ये आपण थोडं भाजून घेणार। तर मी इथे एक पॅन गरम करत ठेवला आहे, त्यात आपण ही राई टाकणार आहोत आणि साधारण असे आपण हे आता भाजून घेणार आहोत। ह्याच्याऐवजी तुम्ही राईचे गोळे आणून घेतले तरी 2 चमचे तरी चालणार आहे। तर इथे राई घेतली आहे, ही आपण चांगली भाजून घेणार। तुम्ही पाहू शकता आता आपली राई फुलायला लागली, बघा पिवळी पिवळी दिसते। आता ही आपली राई भाजून झालेली आहे, हे बघा तडतडायला लागलेली आहे। अशी होईपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित भाजून घ्यायची, ती पूर्ण अशी फुललेली आहे। आता आपण ही काढून घेणार आहोत। त्याच पॅनमध्ये आपण हे मेथी दाणे सुद्धा भाजून घेणार आहोत। थोडेसे साधारण आपल्याला भाजून घ्यायचे। बघा लगेच भाजून होतं, ते छान असा वास येतो लगेच। हे लोणचं आपण एकदम मस्तपैकी चटपटीत बनवणार आहोत, आंबट तिखट गोड असं। हे लोणचं खूप छान लागतं, अगदी वर्षभर तुम्ही साठवून ठेवू शकता, अगदी 2-3 वर्ष सुद्धा हे लोणचं राहतं। एका बरणीमध्ये पॅक करून ठेवलं ना ते व्यवस्थित। हे आपले मेथी दाणे सुद्धा भाजून झालेले आहे, हे सुद्धा आपण काढून घेणार। आता यात आपण थोडंसं तेल टाकणार आहोत, एकदम थोडंसं, आणि त्यात आपण हा हिंगाचा खडा घेतला ना तो आपण त्याच्यामध्ये भाजून घेणार आहोत। बघा हा व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचा आहे। हा पूर्ण फुलतो असा आहे, बघा कलर चेंज झालाय। हा फुलला की आपण त्याला काढतो। हा व्यवस्थित फुललेला आहे, तुम्ही पाहू शकता। आणि हा सुद्धा आता आपण काढून घेणार आहोत। आता हे सर्व मी काढून घेते आणि दळून घेते। तर मी इथे तेल करत ठेवलं आहे, तर त्यात आपण पहिले टाकणार आहोत। इथे आपण ती मेथी जी भाजलेली आहे ती कुटून घेतलेली आहे खलबत्त्यात, ती आपण टाकणार आहोत पहिली। नंतर याच्यामध्ये टाकणार आहोत आपण थोडीशी, आता आपण याच्यामध्ये जी राई घेतलेली ती सुद्धा मी खलबत्त्यात कुटून घेतलेली आहे, ती सुद्धा आपण यात टाकून घेऊया। त्याच्यात हिंगाचा खडा तो पण मी ते कुटून घेतलेला आहे, तो पण मी यात टाकते। हे थोडा वेळ आपल्याला परतून घ्यायचं आहे, 1-2 मिनिटं। तिथे आपण टोप घेतलंय गरम करत, त्याला पहिले थोडंसं पाणी टाकणार आहोत आपण याच्यामध्ये। आता इथे मी गूळ टाकते। आता हे गूळ आपल्याला पूर्णपणे मेल्ट करून घ्यायचं आहे। आपल्याला पाक असं नाही बनवायचं आहे, फक्त हे आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे। तर इथे आपला गूळ आता पूर्णपणे मेल्ट झालेला आहे। आता आपण मसाला टाकून घेऊया, जे आपण थंड करत ठेवले ना त्यात आता आपण मसाला टाकू। हे आपलं थंड झालेलं आहे। आता यात आपण तिखट आणि हळद टाकून घेणार आहोत। आता हे आपण मिक्स करून घेऊया।
आता हे आपण गुळामध्ये टाकणार आहोत. खूप छान वास येतो एकदम. हे बघा, खूप छान कलर सुद्धा आलाय. आता आपण याच्यामध्ये आंबोशी टाकणार आहोत. या आंबोशीला ऑलरेडी मीठ आहे, त्याच्यामुळे आपण टेस्ट करूनच टाकणार आहोत. यात आपण मिक्स करून घेऊया. हे बघा, इथे आपली 5 मिनिटं पण झालेली आहेत. आता मी इथे टेस्ट केलेलं आहे. याच्यात आपण थोडंसं मीठ टाकणार आहोत. हे बघा, मी थोडंसं मीठ टाकते. आता हे आपण ढवळून घेणार आहोत. तुमच्याकडे जर जुनी आंबोशी असेल, जर ती कडक असेल तर थोडा वेळ पाण्यात ठेवायची आणि नंतर बनवायचं. माझ्या इथे ताजी होती, त्याच्यामुळे ती नरम होती, त्याच्यामुळे ती डायरेक्ट घेतलेली. तुमच्याकडे जुनी असेल तर थोडा वेळ पाण्यात ठेवायचं. तर इथे आपलं हे आता लोणचं रेडी झालेलं आहे. आता आपण सर्व करू. आता आपण सर्व करूया. हे बघा, आंबट तिखट गोड असं छान आपल्या इथं आंबोशीचं लोणचं तयार झालेलं आहे. हे तुम्ही हवाबंद बरणीमध्ये अगदी वर्षभर सुद्धा हे राहू शकतं ठेवल्यानंतर. खूप छान लागतं हे लोणचं. आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.